तोरण कंपनीचा प्रताप प्रकल्प मंजूर नसतानाच वीज वाहिन्यांच्या जाहिराती कर्जत तालुक्यातील शेतकरी धास्तावले। तोरण पॉवर कंपनीचा प्रस्तावित जलविद्युत प्रकल्प अद्याप मंजुरीच्या प्रक्रियेत असतानाच वीज वाहिन्यांसाठी जमीन अधिग्रहणाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्याने कर्जत तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। प्रकल्प होणार की नाही हे अद्याप निश्चित नसताना कंपनीने आधीच वीज वाहून नेण्यासाठी टॉवर लाईनचा आराखडा तयार केल्याने शेतकरी आणि आदिवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। साईडोंगर परिसरात प्रस्तावित प्रकल्पासाठी सध्या माती आणि दगड परीक्षणाचे काम सुरू आहे। मात्र अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकलेल्या नसतानाही त्यांच्या जमिनीत घुसून सर्वेक्षण सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। कंपनीकडून दबाव तंत्र वापरले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। दरम्यान प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास आणि धरणातून वीज निर्मिती होण्यास अजून बराच कालावधी असतानाच कंपनीने 400 kVE क्षमतेच्या दुहेरी सर्किट वीज वाहिन्या टाकण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत। या वीज वाहिन्या तालुक्यातील तब्बल 14 किलोमीटर परिसरातून नेल्या जाणार असल्याचे समोर आले आहे। दक्षिण कळंब ते वीज केंद्र उभारून तेथून ठाणे आणि नाशिक जिल्ह्याकडे वीज पुरवठा करण्याचा कंपनीचा मनसुबा असल्याचे बोलले जात आहे। आंबोट, अंजब, भिवपुरी, चिंचपुरी, जांभिवली, कडाव, कळशे, मांडवणे, मोरज, पोटल, सावळे, सुगवे, साईडोंगर इत्यादी अनेक गावांच्या हद्दीतून या वीज वाहिन्या जाणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत। स्थानिकांकडून या प्रकल्पाविरुद्ध जन आंदोलन उभे राहत असून प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।